गावाकडच्या 50 घडामोडी आपण जाणून घेणार आहोत, पण आपण सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीने। माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला। अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित करत हा अपघात आहे की संभाव्य घात असा प्रश्न उपस्थित केला। या प्रकरणी 28 फेब्रुवारीला AAIBचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला। AAIBच्या रिपोर्टवर छगन भुजबळ यांनी ही शंका व्यक्त केलेली आहे। अजित पवार यांचं विमान आधी झाडावर आदळलेलं नाही असं त्यांनी म्हटलंय। विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान झालेलं दिसलं असतं, पण विमान झाडावर पडल्याचं कोणी पाहिलेलं नाही। विमान हवेत होतं आणि ते कोसळलं हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील दिसून येत असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं। परंतु हे संपूर्ण चुकीचंच आहे। पायलटच्या सीटवर पायलटच बसले पाहिजेत आणि त्यांनी न झोपता जे आहे पूर्णपणे विमानाचा जो आहे ताबा घेऊन त्याप्रमाणे ते विमान चालवलं पाहिजे। तर तो मालक जर अशा रीतीने जर झोपला असेल तर हा निष्काळजीपणा आणि माजोरीपणा आहे, त्याच्यावर कारवाई करायला लागेल। तर त्या विमानतळावर अजितदादांच्या स्वागतासाठी शेकडो लोक जमले होते, मीडियाचे लोक जमले होते। ते कुणीही असं म्हणत नाही की तिथे काही झाडाला आदळलं वगैरे। त्याच्यामुळे मला सुद्धा आश्चर्य वाटलं, कुठल्या झाडाला आदळलं? एकही मनुष्य तिथे असा भेटला नाही की तो बोलला की झाडाला आदळलं। कुणीतरी ते बघितलं असेल ना, मग कुठल्या तर ते झाडाचं नुकसान पण झालं असेल थोडंफार। आणि आता आपण जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी। अगदी झटपट सुरुवात करूया। दुबईमध्ये अडकलेले जळगाव आणि पुण्यातील 42 नागरिक सुखरूपपणे मुंबईत परतले। प्रशासनाच्या वतीने दुबईत अडकलेल्या पुणे आणि जळगावच्या नागरिकांसाठी विशेष विमान सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांसह सरकारचे नागरिकांनी आभार मानले। दुबईमध्ये दौंड तालुक्यातील रहिवासी अडकलेत, त्यांच्याशी भाजप आमदार राहुल कुल यांनी संपर्क साधलाय। त्यांना सर्वतोपरी मदतीसाठी सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कुल यांनी आश्वासन दिलं। जळगावच्या भुसावळमध्ये सिया समुदायाच्या वतीने अमेरिका आणि इस्रायलचा निषेध व्यक्त करण्यात आला। दरम्यान खामेनी यांचे फोटो असलेले बॅनर हातात घेऊन त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। उजनी भीमानगर इथे सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजित आबा पाटलांचीही उपस्थिती होती। संबंधित अधिकाऱ्यांना कामं गतिमान करण्याच्या तसंच शेतकऱ्यांना लवकरात लवकर सिंचनाचा लाभ मिळण्याबाबत सूचना देण्यात आल्या। जळगावच्या नावी इथे खंडोबा महाराज यात्रेचं आयोजन करण्यात आलं। यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं 12 गाड्या ओढण्यात आलेल्या आहेत। दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी यात्रेत सहभाग नोंदवला। चंद्रग्रहणानिमित्त पुण्यातील दगडूशेठ मंदिर काही वेळ बंद करण्यात आलं। दुपारी 3:20 ते संध्याकाळी 6:48 मंदिर बंद ठेवण्यात आलं। देहू इथल्या जगप्रसिद्ध गाथा मंदिर तुकाराम बीज निमित्त मनमोहक विद्युत रोषणाईने उजळून निघालेलं आहे। संत तुकाराम महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मंदिर परिसर आकर्षक दिव्यांच्या रोषणाईने सजवण्यात आला। मुंबईत मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने टिळकनगरमध्ये मराठी पुस्तकांची पालखी काढण्यात आली। यावेळी मराठी गाणी, लावडी, पोवाडा सादर करण्यात आला। लेझिम नृत्यानं कार्यक्रमात रंगत आणली। ज्योती मुरे यांच्या मेघ मल्हारनं या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। सोलापूर जिल्ह्यात दुचाकी चोरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। चोरट्यांकडून 15 दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। वाशिमच्या मालेगाव ते रिसोड मार्गावर भरधाव दुचाकीचा अपघात झाला। अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालेला। पवन खंडागळे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये चिखलठाणा परिसरातील गोडाऊनला भीषण आग लागली। आगीत गोडाऊनमधील साहित्य जळून खाक झाले। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पुण्यातील होळीच्या इव्हेंटमध्ये स्टेजचा काही भाग कोसळल्याची घटना घडली। स्टेज बांधणीसाठी असणारा आडवा लोखंडी बीम कोसळल्याने ही घटना घडली। या घटनेमध्ये काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे। सुदैवानं मोठी हानी टळली।
जळगावात तरुणांनी मोठ्या उत्साहात धुलीवंदनाचा सण साजरा केला आणि यावेळी आमदार सुरेश भोळेंचीही उपस्थिती होती. दरम्यान डीजेच्या तालावर तरुणांसोबत त्यांनी ठेकाही धरला. भुसावळच्या काहूरखेडेतील जिल्हा परिषद शाळेमध्ये पर्यावरणपूरक धुलीवंदनाचा सण साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची उधळण करत उत्साह साजरा केला. रत्नागिरीच्या जामगे गावात काटेश्वरी मानाई देवीचा शिमगोत्सव भक्तिभावात संपन्न झाला. यावेळी कदम कुटुंबियांची सहानेवरील पालखीसमोर मनोभावे पूजा त्यांनी केली आणि यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता. जळगावच्या मांडवा दिगर तांड्यावर बंजारा बांधवांनी धुळवड साजरी केली. यावेळी या उत्साहात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांचीही उपस्थिती होती. दरम्यान बंजारा समाज बांधवांनी पारंपरिक नृत्य सादर करत जल्लोष केला. शहापूर तालुक्यात धुळवड आनंदात साजरी करण्यात आली. यावेळी बालकांसह महिलांनी मोठ्या उत्साहात सण साजरा केला. कोकण किनारपट्टीवर कोळी समाजाचा रंगपंचमी सण अनोख्या आणि पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. समुद्राशी नाळ जुळलेल्या या समाजात धुलीवंदनाच्या दिवशी समुद्रातील बोटीवर विशेष पूजा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच रंगांची उधळण करत जल्लोषात सण साजरा करण्यात आला. दरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभाग घेत सण साजरा केला. अमरावतीच्या मेळघाटमध्ये आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं सण साजरा केला. यावेळी आदिवासी बांधवांच्या वतीनं होळीचं पूजन करून दहन करण्यात आलं. दरम्यान आदिवासी बांधवांमध्ये होळीचा जोरदार उत्साह बघायला मिळाला. जळगाव शहरात सप्तरंग नारी शक्ती महिला ग्रुपच्या वतीनं धुलीवंदनाचा सण साजरा करण्यात आला आणि यावेळी तरुणी महिला तसंच सासूसुना यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत संपूर्ण परिसर रंगमय केला होता. पुण्यात होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी 40 ठिकाणी नाकाबंदी करत धुडगूस घालणाऱ्या तरुणांवर कारवाई केली. जळगाव शहरात धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर गोंधळ घालणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी कडक कारवाई केली. शहरातील काही भागात हुल्लडबाजी सुरू असल्याची माहिती मिळताच बंदोबस्त वाढवण्यात आला होता. काही ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी सौम्य चोप दिला. धाराशिव जिल्ह्यात धुळवडीच्या सणानिमित्त मटण चिकन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उस्मानाबादी बोकड आणि गावरान कोंबड्या घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला यंदा वर्षातील सर्वात मोठं चंद्रग्रहण अनुभवायला मिळते. हे चंद्रग्रहण सुरू आहे. चंद्रग्रहण तब्बल 3 तास 27 मिनिटं चाललं असून भारतातून ते स्पष्टपणे दिसतंय आणि यावेळी चंद्र पूर्ण लाल रंगात दिसून आला, ज्याला ब्लड मून असं म्हणतात. हे चंद्रग्रहण सुरू आहे. साधारण हे चंद्रग्रहण जे ते 3 तास 27 मिनिटं म्हणजे दीर्घकाळ हे दिसणार आहे. 3 तास 27 मिनिटं हे चंद्रग्रहण आपल्याला बघता येईल. यावेळी चंद्र पूर्णपणे लाल झाल्याचं बघायला मिळतं, ज्याला ब्लड मून असं म्हटलं जातं. परिभ्रमणावेळी जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीमुळे चंद्राकडे जाणारा सूर्यप्रकाश रोखला जातो. पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि आपल्याला ग्रहण दिसतं. या ग्रहणाचा कालावधी आहे 3 तास 28 मिनिटं. चंद्रग्रहण सुरू आहे आणि या चंद्रग्रहणाला बघण्याचा आनंद सर्वसामान्य नागरिक असतील, खगोलप्रेमी असतील, खगोल अभ्यासक असतील, हे घेत आहेत. याला ब्लड मून असं देखील म्हटलं जातं. म्हणजे ब्लड मून म्हणजे काय? त्यावेळी चंद्र पूर्ण लाल रंगात दिसून येतो. तो कसा दिसतो, कशामुळे दिसतो, यामध्ये जे शास्त्रीय कारण समोर येतं ते असं आहे की परिभ्रमणावेळी जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीमुळे चंद्राकडे जाणारा सूर्यप्रकाश रोखला जातो. पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि आपल्याला ग्रहण दिसतं बापू. आणि या ग्रहणाचा कालावधी 3 तास 28 मिनिटांचा होत आहे आणि यावेळी हे ग्रहण सुरू आहे, ज्याची दृश्य आपण बघू शकतो. यामध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे चंद्र हा जो आहे तो झाकोळला जातोय. लाल दिसायला सुरुवात झालेली चंद्र, याला ब्लड मून असं म्हटलं जातं आणि 3 तास 27 मिनिटं याचा कालावधी आहे. तसं बघायला गेलं तर कॅलेंडरप्रमाणे दुपारी 2 वाजेपासून ग्रहण कालावधीला सुरुवात झालेली आहे. पण जे प्रत्यक्ष ग्रहण जे आहे, डोळ्याने दिसणारं जे ग्रहण आहे ते आता सगळ्यांना बघायला मिळतंय, ज्यामध्ये चंद्र पूर्ण लाल झालेला आहे, ज्याला खगोलीय भाषेमध्ये ब्लड मून असं म्हटलं जातं.
पृथ्वी आकर के जब उस रोशनी को रोक देती है तो उस हिस्से में सूरज की डायरेक्ट किरणें चंद्रमा पर नहीं पड़ती और वो एक लाल रंग का आप देखते हैं कि कलर इसका लाल हो जाता है, गहरा लाल हो जाता है। वो इसलिए होता है कि हमारी पृथ्वी का एटमॉस्फेयर है, वातावरण, और धूल के कण और बहुत सारे पॉल्यूटेंट्स जो हैं वो सूर्य की सभी कलर को सोख लेते हैं, सिर्फ लाल रंग को छितरा देते हैं, जिसकी वजह से हमें चंद्रमा लाल दिखता था, ग्रहण के वक्त लाल दिखता है। और ये एक खूबसूरत प्राकृतिक घटना है, लोग इससे डरते हैं, वो उसमें बिल्कुल डरना नहीं चाहिए। ही एक नैसर्गिक घटना असून त्याबद्दल घाबरायचं कारण नाही असं खगोल अभ्यासकांच्या वतीने आवाहन करण्यात आलेलं आहे। चला यानंतर आपण जाणून घेणार आहोत युद्धाबद्दलच्या घडामोडी। इराणवर अमेरिका आणि इस्रायल यांच्या हल्ल्याचा चौथा दिवस आहे। तिसऱ्या दिवशी इराणने पश्चिम आशियातील 4 देशांमधील 6 अमेरिकी लष्करी तळांवर हल्ला केल्याचा दावा आहे। कुवेतमध्ये अमेरिकेची 3 फायटर जेट कोसळली। कुवेतने ही जेट्स शत्रूची समजून लक्ष्य केल्याचं अमेरिकेने स्पष्ट केलेलं असून सर्व वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती। दरम्यान इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांनी अमेरिकेशी कोणतीही चर्चा होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। अमेरिकेच्या B-1 बॉम्बरने इराणवर जोरदार हल्ला केलेला आहे। अमेरिकी सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार अमेरिकेच्या B-1 बॉम्बरने इराणवर हल्ला केला आणि यावेळी इराणमधील बॅलिस्टिक मिसाईलच्या क्षेत्राला कमकुवत करण्यासाठी हवाई हल्ले केलेले आहेत। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। इराणची मिसाईल फॅक्टरी नष्ट करणं हाच आमचा उद्देश असल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे। इराणने आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा दावा केला। इराणने मोठ्या युद्धासाठी तयार असल्याचा दावा केल्यानं युद्ध आता आणखी पेटणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येते। इराणच्या सुरक्षा दलाचे प्रमुख अली लारिजानी यांनी अमेरिकेला युद्धाचा इशाराच दिलाय। काही लोकांना त्यांनी केलेल्या चुकांची किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा इराणने बापू दिलाय आणि तसेच आम्हाला धमकवणाऱ्यांचा खात्मा करणार असल्याचा कडक इशाराही त्यांनी दिलाय। इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता ग्रीसची देखील एंट्री झालेली आहे। इराणी ड्रोन हल्ल्यानंतर सायप्रसच्या सुरक्षेसाठी ग्रीसने मोठं पाऊल उचललंय। ग्रीसच्या हवाई दलाने F-16 फायटर जेट सायप्रसमध्ये तैनात केलेले आहेत। या हालचालींमुळे परिसरातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणच्या अणुप्रकल्प जिथं आहेत त्या ठिकाणांना लक्ष्य केल्याची माहिती समोर येते आहे। इराणमधील इस्फा या शहरातील अणुस्थळ आणि एअरबेस परिसरात जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची बातमी आहे। अल जजीराच्या वृत्तानुसार या भागात तीव्र धमाके झालेत। मात्र स्फोटांचे नेमके कारण काय याबद्दल अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही। आपला महाराष्ट्रामध्ये सुरुवात करूयात युद्धांसंदर्भातल्या घडामोडींनी। अमेरिका आणि इराण युद्ध आता अधिकच तीव्र होताना दिसतंय। इस्रायली संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार आता तेहरानसह लेबनॉनवरही हल्ले सुरू करण्यात आलेले आहेत। या दोन्ही शहरांवर एकाच वेळी बॉम्ब हल्ले करण्यात आले। तेहरानचं संपर्क केंद्र उद्ध्वस्त करण्यात आलंय तर एविन जेलवरही हल्ला करण्यात आलाय। इकडे लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांवर अमेरिका आणि इस्रायलनं हल्ले केलेत। इराणकडून अमेरिका इस्रायल हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। इराणने जॉर्डनमधील अमेरिकेच्या सैन्य तळांवर तुफान हल्ला चढवला। इस्रायलच्या तेल अविवमधील केमिकल फॅक्टरीवरही इराणने हल्ला केला। कुवेतमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना इराणनं टार्गेट केलंय। जॉर्डन, तेल अविव आणि कुवेत या ठिकाणी इराणकडनं जे हल्ले करण्यात आली त्याची ही दृश्य आपण बघतोय। आता पाहूयात इराणच्या मिसाईल हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये एकच हल्लकल्लोळ उडालाय। नेत्यानाहूंची कोणतीच संरक्षण प्रणाली फुलप्रूफ नसल्याचं आता उघड झालंय। इराणच्या क्षेपणास्त्रांनी इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालीला चकवा देत अचूक मारा केला। खामेनींच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इराण युद्धाच्या मैदानात उतरलंय।
इस्रायलमध्ये पुढचं टार्गेट कोण असणार? इराणचे सर्वोच्च नेते खामेनींच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इराण कुठे कुठे क्षेपणास्त्रांचे हल्ले करणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. इराणच्या टार्गेटवर सध्या इस्रायलचे प्रमुख नेते आहेत. ते म्हणजे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्स, इस्रायलचे लष्कर प्रमुख इयाल झामीर आणि गुप्तचर संस्थेचे प्रमुख डेव्हिड बार्निया. हे इराणच्या हिट लिस्टवर आहेत. इराणमध्ये इस्रायलकडून हल्ले केले जात आहेत, तर इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला जातोय. इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद इराणमध्ये ॲक्टिव्ह झाली आहे, तर इकडे इराणच्या हिटमॅनचा इस्रायलमध्ये वावर आहे. आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना पुरेपूर खबर आहे, तर इराणनं इस्रायलला लक्ष्य केलंय. पश्चिम येरुसलेममध्ये क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आला. तेल अविव लगत बेत शोमेशमध्ये भीषण हल्ला झाला. या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. इराणच्या या घातक हल्ल्यामुळे इस्रायलला मोठा धक्का बसलाय. इराणचा तो हल्ला रोखण्यात इस्रायलला साफ अपयश आलं. पण नेतन्याहू यांचा आत्मविश्वास जराही ढळलेला नाहीये. खोमेनींनंतर जो कोणी विरोधी भूमिका घेईल त्याचा खात्मा निश्चित आहे, असं नेतन्याहू यांनी यापूर्वी स्पष्ट केलंय. त्यामुळे इस्रायल कोणतीही दयामया दाखवण्याच्या मनस्थितीत नाहीये. אתמול חיסלנו את הרודן חמינאי, יחד איתו חיסלנו עשרות מבכירי משטר הדיכוי. כוחותינו הולמים עכשיו בלב טהרן בעוצמות הולכות וגוברות, וזה רק ילך ויתגבר עוד יותר במהלך הימים הקרובים. ועם זאת, אלה ימים כואבים. אתמול כאן בתל אביב, ועכשיו בבית שמש, איבדנו אנשים יקרים. हा व्हिडिओ उत्तर इस्रायलचा आहे. इराणचं घातक शाहीद 136 ड्रोन वेगानं पुढे जात असल्याचं पाहायला मिळतंय. इस्रायलच्या आकाशात शाहीद 136 ड्रोन पोहोचलं म्हणजे त्यानं इस्रायली हवाई सुरक्षा भेदण्यात यश मिळवलं. हे ड्रोन 2000 किलोमीटर पार करून इस्रायलपर्यंत पोहोचलंय. इस्रायलची संरक्षण यंत्रणा त्याला रोखण्यात सपशेल अपयशी ठरली. इराणच्या हल्ल्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे इराणकडून सतत क्षेपणास्त्रांचा मारा केला जातोय. इराणनं या युद्धाची आधीपासून तयारी केली होती, त्यामुळे इराणकडून इस्रायलला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. इस्रायलची प्रमुख शहरं इराणच्या क्षेपणास्त्रांनी भाजून काढली जात आहेत. मग ते तेल अविव असो की हायफा असो की इस्रायलची लष्करी तळं, इराणनं सगळीकडे हाहाकार उडवून दिलाय. आता इराण आणि इस्रायलचं युद्ध हायपरसोनिक टप्प्यात पोहोचलंय. इराणच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राने इस्रायल दणाणून सोडलंय. फतेहसारख्या घातक क्षेपणास्त्रांचा मारा केला जातोय आणि इस्रायलसाठी ही धोक्याची घंटा आहे. तेल अविव आणि हायफा शहरावर इराणची क्षेपणास्त्र आग ओकतायत. नेतन्याहूंची क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली इराणचा प्रतिहल्ला रोखण्यात अपयशी ठरतीये. हे या युद्धातून समोर येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. इराण आणि अमेरिकेत युद्ध पेटलेलं असतानाच इराणने अमेरिकेच्या अब्राहम लिंकन युद्धनौकेचं नुकसान झाल्याचा दावा केला होता. इराणच्या क्षेपणास्त्रानं या युद्धनौकेचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलेला होता. मात्र इराणचा हा दावा अमेरिकेनं खोडून काढला. विशेष म्हणजे अब्राहम लिंकन युद्धनौकेवरून विमान उड्डाणाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला. आणि त्या ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे गिरणी कामगारांच्या संदर्भातली की गिरणी कामगारांचा 10 मार्चला विधान भवनावरती धडक मोर्चा असणार आहे. घरांच्या प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी गिरणी कामगार आक्रमक झालेत. घरांसाठी हजारो गिरणी कामगार अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
गिरणी कामगारांचा 10 मार्चला विधान भवनावरती धडक मोर्चा असणार आहे. घरांच्या प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी गिरणी कामगार पुन्हा एकदा या अधिवेशनाच्या निमित्ताने आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. घरांसाठी हजारो गिरणी कामगार अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आता पाहूया बातमी मुंबईत खामेनींच्या मृत्यूबाबत शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. इस्रायल आणि अमेरिका इराणमध्ये युद्ध सुरू झालं. जगभरात युद्धाची चाहूल लागली. क्षेपणास्त्र सीमापार जाऊ लागले आणि याच हल्ल्यात इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला खामेनींचा मृत्यू झाला. खामेनींच्या मृत्यूनंतर जगभरातील मुस्लिम बांधवांना अश्रू अनावर झालेत. आपल्याच घरातील एक व्यक्ती गेल्याची त्यांची भावना आहे. अनेक भागामध्ये खामेनी यांच्यासाठी शोकसभा भरल्या गेल्या आणि मुंबईतील भेंडी बाजार मस्जिद इथं इराणी नागरिकांकडून शोकसभा आणि मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. खामनी जी की डेथ हो गई है, कितना बड़ा लॉस हुआ है कम्युनिटी को? सर ये कम्युनिटी का लॉस तो हुआ है, ये सबसे बड़ा लॉस पूरी दुनिया में इंसानियत का हुआ है, सबसे बड़ा लॉस. और ये लॉस कभी सदी में भरा नहीं जा सकता. और आपके जो उद्देश्य थे खामनेई साहब के सारे मुसलमान के साथ साथ सारी इंसानियत को इत्तेहादुल बैनुल मुस्लिमीन के साथ साथ इत्तेहादुल बैनुल इंसानीन के सारे इंसानियत एक लेवल पे आए, वो पैगाम पहुंचाने वाला आज हमारी दुनिया से चला गया है. इस्रायल अमेरिका इराण युद्धादरम्यान नवीन माहिती समोर आली आहे. ब्रिटन इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धात सहभागी होणार नाहीये असं वक्तव्य ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी केलेलं आहे. तसंच अमेरिकेने इराण विरुद्ध हवाई हल्ल्यांसाठी ब्रिटनच्या डिएगो गार्सिया हवाई तळाच्या वापराची परवानगी मागितली होती. मात्र ब्रिटननं ही परवानगी दिली नाही असंही ब्रिटनच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमुळे युद्ध आणखीनच पेटलंय. त्यामुळे संपूर्ण पश्चिम आशियामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. इराणवर करण्यात येणाऱ्या हल्ल्याचा पुढचा भाग अधिक भीषण असल्याचा दावा त्यांनी केला. इराणला यामुळे आणखी एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. इराणचे बॅलिस्टिक मिसाईलचे तळ आणि मुख्य सैन्य दल उद्ध्वस्त करणं हा आमचा उद्देश असल्याचंही मार्को रुबियो यांनी स्पष्ट केलंय. The hardest hits are yet to come from the U.S. military. The next phase will be even more punishing on Iran than it is right now. Someone was screaming, how long will it take? I don't know how long it'll take. We have objectives. We will do this as long as it takes to achieve those objectives, and we will achieve those objectives. The world will be a safer place when we're done with this operation. लेबनॉनमधील दक्षिण भागातल्या टायर शहरात इस्रायली मिसाईल हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला. एका इमारतीवर हल्ल्यानंतर नागरिक जीव वाचवण्यासाठी पळताना आणि परिसरात घनदाट धूर पसरलेला आहे आणि इस्रायलने हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर कारवाई केल्याचा दावा केलाय. तर लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानुसार या हल्ल्यात 52 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. तेहरानमध्ये मोठी लष्करी कारवाई झाल्याची माहिती समोर येते आहे. इस्रायलच्या सैन्याने तेहरानमधील कम्युनिकेशन सेंटरवर हवाई हल्ला केल्याचा दावा केला. या बॉम्ब हल्ल्यात संबंधित केंद्र उद्ध्वस्त झाल्याची माहिती दिली जाते. या घटनेनंतर परिसरातील तणाव आणखी तीव्र झाला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जाते. जॉर्डनमध्ये सायरनचे आवाज ऐकू आल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला. इराणकडून संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जॉर्डनमधील अमेरिकेच्या दूतावासात सायरन वाजवण्यात आले. दूतावासात उपस्थित असलेल्या नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना खिडक्यांपासून दूर राहण्याचं तसंच सुरक्षित स्थळी थांबण्याचे निर्देश देण्यात आलेले. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. संयुक्त अरब अमिरातने मोठा दावा करत इराणच्या 161 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि 8 क्रूज क्षेपणास्त्र पाडल्याचं म्हटलेलं आहे. तसंच 645 ड्रोनही नष्ट केल्याचा दावा करण्यात आलाय. दरम्यान कतारनेही इराणची 2 फायटर जेट्स पाडल्याचा दावा केलाय. या दाव्यांमुळे पश्चिम आशियातील तणाव आणखीन तीव्र झालेला आहे. काही दृश्य हाती येत आहेत. यात जर आपण बघितलं तर आता वेगवेगळ्या देशांकडनं या हल्ल्यांमध्ये दावे जे ते समोर येताना दिसत आहेत. आता संयुक्त अरब अमिरातने
मोठा दावा यामध्ये असा केलेला आहे या हल्ल्याच्या सगळ्या वातावरणात की 100 म्हणजे इराणचे 161 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि 8 क्रूज क्षेपणास्त्र पाडल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच 645 ड्रोनही नष्ट केल्याचा दावा करण्यात आलाय.